आरक्षण विषयाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून आज उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. बातचीत करण्यासाठी जय भीम आर्मीचे संघटनेचे नेते नितीन भाऊ मोरे, आपण त्यांच्याशी अधिकची माहिती नेमकं काय महाराष्ट्रामध्ये वाचन केलेले आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने संघटनेचं नाव घेऊन प्रत्येक तालुका जिल्ह्यामध्ये असे मोर्चे निघत आहेत. हे सर्व पाहिलं गेल्याच्या नंतर हे सर्व आम्ही म्हणतोय, तर आमचं मत असं आहे की समाजामध्ये फूट पडता कामा नये आणि मग कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. आणि म्हणून या समितीचं गठन आम्ही करतोय. सर्वांना आम्ही कॉल करतोय, सर्वांना सोबत घेऊन पुढे चालण्याची आमची भूमिका आहे. या विषयावरती आमचं एकच मत आहे, सरकारला जे काही करायचं आहे सरकारने ते अवश्य करावं जर त्यांचं तसं मत असेल. परंतु जे काही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे जमा झालेलं आहे, जो काही अहवाल तुमच्याकडे आलेला आहे, तो समाजापुढे सादर करावा अशीच आमची माफक मागणी आहे. आणि मग इम्प्लिमेंट डाटा जमा झाल्याशिवाय, एकत्रित केल्याशिवाय, संपूर्ण डाटा आल्याशिवाय आपल्याला कसं कोणत्या गटाला, कोणत्या जातीला किती टक्के आरक्षण दिलं आपल्याला कसं कळणार आहे. आणि म्हणून समाजाचा संभ्रम निर्माण होऊ नये, समाजामध्ये काही पुढे चालून आणखी काही प्रॉब्लेम निर्माण होऊ नये, एकोपा राहावा या अनुषंगाने समिती गठीत होऊन आम्ही सर्व जातीतील मंडळींना एकत्र लवकरात लवकर बोलून या अनुषंगाने आम्ही कार्य करणार आहोत. तुम्ही पत्रकारांनी देखील आम्हाला साथ द्यावी अशी तुम्हाला आम्ही विनंती करत आहोत. आणि सरकारने पण घाई करू नये अशी आम्ही विनंती करत आहोत. ना तुम्ही तर मातंग म्हणायला लागले की बौद्ध असे करतायत, बौद्ध म्हणायला लागले की आम्ही असं करत नाही. हे सर्व जे काय चाललंय आहे आणि जे तुम्ही बघा ना समाज माध्यमातून काय ट्रोल होत आहेत. आदरणीय सन्माननीय या समितीचे प्रमुख निमंत्रक त्यांनी देखील म्हटलं ना की एवढं समाजामध्ये ट्रोल होत चाललेलं आहे आणि एवढं म्हणजे भावनाची भडकवण्याचं काम चाललेलं आहे. उद्या काल परवा मराठा आणि ओबीसीचा संघर्ष झाला, मग आता काय आमच्यामध्ये संघर्ष निर्माण करायचा काय? तोच संघर्ष होता कामाने आम्ही होऊ देणार नाही, यासाठी समितीचं गठन झालेलं आहे. लवकरात लवकर आम्ही सर्वांना महाराष्ट्रामध्ये सर्वांना आम्ही बोलवतोय. 59 जातीच्या प्रत्येक जातीयाचा जो कोणी नेता असेल त्या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश असेल आणि एक संघ एकत्रित बसून पुढची रणनीती आम्ही ठरवणार. धन्यवाद.